मित्रांनो, जग हे एक पुस्तक आहे आणि जे प्रवास करत नाहीत ते त्या पुस्तकातील फक्त एकच पान वाचतात. नमस्कार मित्रांनो, ज्या गोष्टीची आपण बऱ्याच दिवसापासून वाट बघणार आहोत किंवा बघत आहोत, तुमच्या सर्वांना ज्या गोष्टीवर भरभरून प्रेम दाखवलेलं आहे, ती गोष्टी आज आपण फायनली सुरुवात करतो आपल्या पहिल्या ब्लॉगची. तुम्हाला थोड्याच वेळात कळेल की आपण कुठल्या ठिकाणी जात आहोत आपल्या पहिल्या ब्लॉगची सुरुवात करण्यासाठी. परत बघत राहा आपल्या चॅनल. तर मित्रांनो, आज आपण चाललो छत्रपती संभाजीनगरला. छत्रपती संभाजीनगरला येण्यासाठी विमान आणि ट्रेन असे दोन्ही सोपे पर्याय उपलब्ध आहेत. तुम्ही डायरेक्ट फ्लाईट किंवा ट्रेनने अगदी सहज इथे पोहोचू शकता. आमचं प्लॅनिंग अगदी अचानक ठरल्यामुळे ट्रेन किंवा फ्लाईटचं बुकिंग करणं आम्हाला शक्य झालं नाही. त्यामुळे आम्ही प्रवासासाठी बसचा पर्यायी मार्ग निवडलो. संभाजीनगर बस स्थानकापासून वेरूळ गावाचे अंतर सुमारे 30 किलोमीटर आहे. हा प्रवास पूर्ण करण्यासाठी साधारण 1 ते 1.5 तास लागतो. वेरूळकडे जाण्यासाठी वारंवार बसेस उपलब्ध असून तिकीट दर हे अंदाजे 60 ते 70 रुपयापर्यंत आहेत. या बसेस तुम्हाला थेट वेरूळ गावात उतरवतात. सुप्रभात मित्रांनो, फायनली आपण आपल्या डेस्टिनेशन वरती आलेलो आहोत. आपण आलो आहोत छत्रपती संभाजीनगर मध्ये. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलं श्री कृष्णेश्वर ज्योतिर्लिंग इथे आज आता आपण दर्शनासाठी आलेलो आहोत. थोड्याच वेळात तयारी करून आपण मंदिराकडे जाऊयात. तुम्ही जर मंदिराजवळ होमस्टे घेण्याचा निर्णय घेत असाल तर ते तुमच्यासाठी चांगलं आहे, कारण की इथे जवळपास बरेचसे होमस्टेज आहेत, हॉटेल्स आहेत जे तुम्हाला बजेट फ्रेंडली 700 ते 800 रुपयापर्यंत मिळून जातील आणि जेणेकरून तुमचं मंदिरामध्ये दर्शनही थोडं इझिली होऊन जाईल आणि तुमचा वेळही वाचेल. मी ज्या होमस्टेमध्ये थांबलोय ते मंदिरापासून अगदी जवळ आहे. त्याच्याबद्दल कॉन्टॅक्ट्स आणि डिटेल्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईलच असे. तर चला मग आता मंदिरामध्ये दर्शन करूया आणि मग भेटूया पुढच्या लोकेशनवरती. रोडने आलात तर मंदिराजवळ मोठी पार्किंगची सुविधा उपलब्ध आहे. परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी मंदिर प्रशासन प्रयत्नशील आहे. आपण इकडे आल्यानंतर स्वच्छतेची काळजी घ्या. या महाराष्ट्रातील पवित्र ज्योतिर्लिंगाचे प्रतिमा अधिक सुंदर करण्यासाठी मदत होईल. दगडात उभारलेले हे मंदिर हेमाडपंथी स्थापत्यशैलीचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. दररोज मोठ्या संख्येने भाविक येथे दर्शनासाठी आणि अभिषेकासाठी येत असतात. मंदिराच्या आत मोबाईल फोन नेण्यास परवानगी नसते, पण प्रवेशद्वाराजवळ लॉकरची सुविधा उपलब्ध आहे, जिथे तुम्ही तुमचा मोबाईल सुरक्षितपणे ठेवू शकता. हे पवित्र ज्योतिर्लिंग 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असून यामागची रोचक कथा आपण आपल्या पुढील ब्लॉगमध्ये बघणार आहोत. वेरूळ गावात दुष्मा नावाची निष्ठावान शिवभक्त स्त्री आपल्या पतीसह राहत होती. अत्यंत भक्तिपूर्ण वातावरणात ते आपले जीवन जगत होते. ती रोज नवनिर्मित शिवलिंगाला अभिषेक करत असे आणि त्याचे विसर्जन एका पवित्र जलकुंडात करत असे. तिची भक्ती इतकी प्रबळ होती की ती कोणत्याही अडचणीमध्ये न थांबता पूजा करायची. कौटुंबिक मत्सर आणि संकटामुळे तिच्या आयुष्यात अडचणी आल्या व तिचा विश्वास कधीच ढळला नाही. कृष्णाच्या आढळ भक्तीने प्रसन्न होऊन भगवान शिव प्रकट झाले. त्यांनी तिच्या भक्तीचे प्रतीक म्हणून त्या ठिकाणी स्वतःचे एक ज्योतिर्लिंग स्थापन केले आणि पुढे जाऊन या ज्योतिर्लिंगाला कृष्णेश्वर ज्योतिर्लिंग म्हणून ओळखले जाऊ लागले. कालांतराने या मंदिराचा जीर्णोद्धार पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी केला. त्यांनी देशभरातील अनेक प्राचीन मंदिराचं पुनर्वसन केलं आणि कृष्णेश्वर ज्योतिर्लिंगालाही नवी संजीवनी दिली. तर आमचं दर्शन वगैरे तर खूप छान झालं सगळीकडे. म्हणजे मंदिरामध्ये पण खूप छान दर्शन झालं. पिंडीला वगैरे आम्हाला स्पर्श करता आला. 12 ज्योतिर्लिंगापैकी हे पहिलं असं म्हणजे एकमेव असं ज्योतिर्लिंग आहे की जिथे तुम्ही जाऊन पिंडीला स्पर्श करू शकता, बेलफूल वाहू शकता. तर आता पहिले नाश्ता करूयात, त्यानंतर ठरवूयात की कुठे जायचं. फिक्स असं आमचं काही ठरलेलं नाहीये, पण आम्ही बघतो की काही असे बेटर प्लेसेस किंवा छान अशा काही गोष्टी कुठं बघता येतील का. तर लेट्स सी आता कुठे जाता येतं. इथलच्या जवळच्या लोकांशी बोलल्यानंतर काय आलं, जवळपास असं काही लोकेशन्स आहेत जसं की कैलाश मंदिर आहे, दत्तांचं एक मंदिर आहे, जसं परशुरामांचं मंदिर आहे, तर ते सुद्धा बघण्यासारखं आहे. तर लेट्स सी आता तिथे जाऊन बघूया मंदिर कसं आहे. मंदिरापासून अगदी जवळ फक्त 5 मिनिटाच्या अंतरावर अहिल्याबाई होळकर तीर्थकुंड आहे. राणी अहिल्याबाई होळकरांनी धार्मिक विधीसाठी हे कुंड उभारले, जेणेकरून दूरवरून आलेल्या भक्तगणांसाठी आंघोळीची सोय होईल, त्याचबरोबर धार्मिक विधीही करता याव्यात. प्रवास करत असताना रिक्षावाले दादा आम्हाला जवळपासच्या गोष्टींची माहिती देत होते आणि कशा प्रकारे अहिल्यादेवी होळकर आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने इथलच्या परिसराचा जीर्णोद्धार केला, त्याच प्रकारे नवीन नवीन येणाऱ्या गोष्टींची माहिती कळत होती. आज आमच्याकडे संपूर्ण दिवस असल्यामुळे आम्ही जवळच असलेल्या एका दत्तगुरूंच्या मंदिराला भेट दिली. तुमच्याकडे जर वेळ कमी असेल तर तुम्ही हे मंदिर स्किप पण करू शकता. श्री दत्तगुरूंचं छानसं मंदिर आहे. अत्यंत छान वातावरण आहे इथे आजूबाजूला. आणि जर तुम्हाला इथं नक्की यायचं असेल तर तुम्हाला एखादा ऑटो रिक्षावाला किंवा त्यांच्याशी जवळपासच्या लोकांशी माहिती घ्यावं लागेल, जेणेकरूनच तुम्ही आतमध्ये येऊ शकता, कारण की खूप आतमध्ये मंदिर आहे.
पण इथलचं जे वातावरण आहे ते खरंच तुम्हाला आवडेल जर तुम्ही इथे आलात तर. एलोरा लेणीच्या भव्य शिल्पकलेमागे ज्यांचा आशीर्वाद मानला जातो त्या देवांचे शिल्पकार भगवान विश्वकर्मा यांचे हे मंदिर. हे पवित्र स्थान वेरूळ या गावात तालुका खुलताबाद येथे असून एलोरा लेणीपासून फक्त 1 ते 1.5 किलोमीटर अंतर आहे. स्थानिक श्रद्धेनुसार हे ठिकाण भगवान विश्वकर्मा यांचे जन्मस्थान मानले जाते. भगवान विश्वकर्मा हे देवांचे शिल्पकार, वास्तुविशारद आणि पहिले अभियंता म्हणून ओळखले जातात. पुराण कथानुसार त्यांनी स्वर्गातले राजवाडे, देवांची दिव्य शस्त्रे, भव्य मंदिरे आणि अद्भुत शिल्पकलांना निर्माण केले. म्हणून सुतार, लोहार, कारागीर, इंजिनियर आणि बांधकाम क्षेत्रातील लोक विशेषतः इथे येत असतात. भाद्रपद महिन्यात साजरी होणारी विश्वकर्मा जयंती इथे मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. वेरूळच्या पवित्र भूमीवर असलेले 60 फूट उंच भव्य हे शिवलिंग या परिसरातील एक खास आणि श्रद्धेचे केंद्र आहे. हे शिवलिंग एलोरा लेणीच्या जवळ असून दुरूनही तुमचं लक्ष वेधून घेतं. भगवान महादेवांच्या विराट स्वरूपाची अनुभूती इथे आल्यावर मिळते. या शिवलिंगाच्या आजूबाजूला 12 लहान शिवलिंग आहेत, जी 12 पवित्र ज्योतिर्लिंगाचे प्रतीक मानले जातात. त्यामुळे येथे दर्शन घेतल्यावर एका ठिकाणी सर्व द्वादश ज्योतिर्लिंगाचे दर्शन झाल्याचा अनुभव मिळतो. पुराणात 21 गणेशपीठांपैकी 17वे गणेशपीठ म्हणून ओळखले जाणारे वेरूळ येथील श्री लक्षविनायक गणपती मंदिर. द्वादश ज्योतिर्लिंग श्री विष्णुश्वराचे दर्शन घेण्यापूर्वी लक्षविनायक गणपतीचे दर्शन घ्यावे अशी प्राचीन परंपरा आहे. हे मंदिर ऐल नदीच्या काठावर शहाजीराजे भोसले स्मारकाच्या परिसरात वसलेलं आहे. ते नावाचा एक थोर राजा होता. तो भगवान श्रीरामाचा परम भक्त होता आणि नेहमी रामस्तुतीची भक्त गीत गात असे. एकदा आकाशातून जात असताना श्री हनुमानजींना राम नामाचे गाणे ऐकू आले. श्रीरामाच्या स्तुतीने मंत्रमुग्ध होऊन श्री हनुमानजी त्या ठिकाणी अवतरले आणि शांत योगमुद्रेत ध्यानस्थ झाले. या अवस्थेला भाव समाधी असे म्हटले जाते. काही वेळाने राजा भद्रस्ते स्तुती थांबवतो. त्याला समोर प्रत्यक्ष हनुमानजी दर्शन देतात. आश्चर्यचकित होऊन त्यांना तो नमस्कार करतो आणि येथे स्थिर राहून श्रीराम भक्तांना आशीर्वाद द्यावा अशी विनंती करतो. राजाच्या भक्तीने प्रसन्न होऊन श्री हनुमानजी भद्र म्हणजे शांत मुद्रेत इथे कायमचे वास्तव्य करू लागतात आणि आजही या ठिकाणी अगदी मोठ्या भक्तिभावाने श्री रामनवमी आणि हनुमान जयंतीचा उत्सव साजरा केला जातो. तर आता आपण आलो आहोत जगप्रसिद्ध अशा अजंठा वेरूळ लेणीमध्ये. चला तर बघूयात. जर तुम्हाला कॅमेरा सोबत आणायचा असेल तर अशा प्रकारची पावती करावी लागते त्यांच्याकडून, जी ऑनलाईन तर होत नाही, पण ऑफलाईन त्यांना 25 रुपीज दिल्यानंतर तुम्हाला ते कॅमेऱ्यासाठी एक स्पेशल पावती करून देतात. जे तुम्ही आत दाखवली तर तुम्हाला आत जाऊ देतात. मित्रांनो, इतिहास, कला आणि अध्यात्म याचा अभूतपूर्व संगम म्हणजे अजंठा वेरूळच्या लेणी. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील हे अत्यंत महत्वाचे ठिकाण. युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट असलेलं अजंठा वेरूळ लेणीची निर्मिती इसवी पूर्व 2रे शतक ते इसवी पूर्व 6वे शतक या काळात झाली असून येथे एकूण 32 लेणी आहेत. वेरूळ येथील भगवान शिवांचे कैलास मंदिर एका दगडातून वरून खालपर्यंत कोरलेले असून त्याचे बांधकाम सुमारे 200 वर्षे चालले आणि आजही ते शिल्पकलेचे एक अभूतपूर्व चमत्कार मानले जाते. अजंठा वेरूळला भेट देण्यासाठी ऑक्टोबर ते मार्च हा सर्वोत्तम काळ असून सकाळी लवकर भेट दिल्यास गर्दी कमी असते. ही आपली जी 20 रुपयाची जी नोट आहे त्याचं खरं प्रतीक्षण हे मंदिर पाहिल्यावर एकच प्रश्न पडतो, इतकी प्रगत शिल्पकला त्या काळात कशी शक्य होती? कैलास मंदिर म्हणजे मानवी बुद्धिमत्तेचा सर्वोच्च नमुना आहे. जसं आता तुम्ही बघितलं असेल, या अजंठा वेरूळच्या ज्या लेणी आहेत ते आपल्या भारताचा इतिहास आहे. आपल्या येणाऱ्या पुढच्या सर्व पिढीपर्यंत आपण हे पोहोचवणं गरजेचं आहे आणि तुम्ही सर्वांनी एकदा का व्हायला पण इथे भेट नक्कीच द्या. होप सो मित्रांनो, तुम्हाला हा माझा ब्लॉग आवडला असेल. या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या प्रवासात.